गाईज आम्ही आलो आहे तिकडे माहीम कोळीवाड्याला आणि तुम्ही बघू शकता इथून त्याची एंट्री आहे. सुरमईची साईज बघा. ग्रीन असं कोटिंग केलंय वाटणाचं. आणि भाकरी सोबत आता बोंबील टेस्ट करूया. आणि हा समोर आहे माहीमचा रोड जो दादरवरून येतो, जो सरळ बँड्राला जातो इथून. आणि इथून तुम्हाला पार्किंग एरिया आहे, खूप मोठा पार्किंग एरिया आहे. आणि इथून तुम्हाला सरळ येऊन इथे मागे इथे 2 बोटी आहेत, त्याच्यातून तुम्हाला जायचं आहे राईट साईडला. इथे आतमध्ये पूर्ण स्टॉल्स लागलेले असतात. सो तुम्ही बघू शकतो हे आहे एंट्रन्स. आणि हे आहे माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा. तुम्ही याच्यामध्ये हिरवं वाटण टाकतात ना, मिरच्या करतो मी, आलं लसूण ना. सुरमईची साईज बघा. ही आली आहे ओल्या जवळ्याची वडी, मस्त शेजवान चटणी सोबत आणि मस्त व्ह्यू आहे बीच. सो गाईज आज आहे सॅटर्डेचा दिवस आणि आम्ही आहोत माहीम कोळीवाडा सी फूड लोकेशन आहे, जिथे पूर्ण सी फूड तुम्हाला मिळतं. तुम्ही बघू शकता राईटला लेफ्टला दोन्ही साईडला. आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ नाही काढू शकलो आणि आम्ही अर्ध खाल्लं आणि मग व्हिडिओ शूट करायला चालू केले, कारण की आज सॅटर्डे आणि खूप जास्त केओस आहे. सो आम्ही मागवलं पहिलं कोळंबी भात आणि एक मागवले ते जवळ्याची वडी. तर तुम्हाला मी त्याची प्राईस पण सांगेल आणि टेस्ट पण सांगेल कशी आहे. सो पहिली गोष्ट, हे जवळ्याची वडी जसं तुम्ही बघितलं तर ह्याच्यात आलेले 5 पीस जे आहे 200 रुपीजला. त्याच्यासोबत तुम्हाला शेजवान चटणी दिली, लिंबू आणि कांदा दिलेला. सॉफ्ट आहे, जास्त ऑइली नाही आहे, जास्त डीप फ्राय नाही केलं मेन म्हणजे, आणि प्रॉपर जवळ्याची टेस्ट येते. सो ओव्हरऑल नाईस. 5 पैकी मी 4 स्टार देईल त्याला. सो आपण ट्राय करूया कोळंबी भातची प्राईस आहे 250 समथिंग. ह्याच्यात कोळंबीचे पीसेस छोटे आहेत. आता माझ्याकडे लहान आलं बघा, हा ॲव्हरेज साईज आहे. सो मी हे टेस्ट करतो. इकडे तुम्ही येतील ना, फिश सगळी फ्रेश मिळेल, काहीच इश्यू नाही. राहिलेली उरलेली तुम्हाला फिश नाही मिळणार. आज पकडली आहे तर आजच तुम्हाला आजचीच खायला येणार. सो कोळंबी भात जास्त स्पायसी नाही आहे, जास्त कमी मीठ नाही आहे, एकदम परफेक्ट आहे, स्पाइस्ड आहे आणि घरगुती घरात जो बनवतात तसंच आहे. सेम जशी ही वडी होती ती पण घरगुतीसारखंच टेस्ट आहे. नाही, टेस्ट तर खूप छान आहे, मला आवडले. आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, मेनली जे लोक इथे जे डेली खात नाही ना, तर त्यांच्या घरी बनत नाही, ते लोकच इकडे जास्त येतात. सो दॅट्स द रिझन. मला असं वाटतं इथे जास्त लोक तेच आहेत. सो ठीक आहे, चला आता मी दुसरं एक लॉबस्टर मागवलं. लॉबस्टरला थोडं जास्त वेळ लागतो पण रेडी होते ना, होते तिथे फ्राय होते. आणि एक गोष्ट, आम्ही लॉबस्टरसाठी थोडं काय केलं, आपण बार्गेन केलं. पूर्ण एक प्लेट होती पण आम्ही बोललो, आम्ही त्या प्लेटमध्ये समथिंग अराउंड 6 to 7 पीसेस होते, पण आम्ही बोललो आम्हाला हाफ प्लेट दे, एवढी आम्ही नाही खाणार एकदाच. सो आम्ही मेन गोष्ट आम्ही बार्गेन केली आणि त्यांनी ऐकलं. असं नाही की तुम्ही बार्गेन म्हणजे मच्छी मार्केटसारखं बार्गेन नको करू, पण तुम्हाला जर प्राईस ओव्हर वाटली तर तुम्ही एकदा बोलून बघा. जर त्यांनी दिली तर ठीक आहे, नाही तर नो इश्यू, असेच खा. सो ठीक आहे, चला वेट करतो आम्ही. हे आहे व्ह्यू, पूर्ण सी साईड व्ह्यू आहे, बीच साईड, सी साईड, कोळीवाडा, माहीम कोळीवाडा एरिया आहे. आणि इथे स्टॉल्स आहेत सगळे आणि हा मी एन्जॉय करतो. आणि सो गाईज, ॲक्च्युली आम्ही गेलो होतो क्रॉफर्डला आणि तिथून आम्ही आलो यायचं टाईम होतं 11, तरी पण गर्दी खूप जास्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला थोडा वेळ लागतो आहे आमचं ऑर्डर यायला. आणि तुम्ही बघितलं तर ही जी आमची सिटिंग एरिया आहे खूप छान आहे. आणि स्प्राईट आणि आमचं लॉबस्टर आलेलं आहे. सो दिस इज द लॉबस्टर. 4 पीस आहेत मस्तपैकी आणि हे आपण टेस्ट करूया. हे डीप फ्राय आहे.
हे ॲक्च्युली तिथे शिजवलेले होते, त्याच्यात मग मसाला आणि शालो फ्राय केले. सो टेस्ट करूया. सो द प्राईस ऑफ दिस लॉबस्टर इज 350 रुपीज. 350 रुपीजला हे 4 पीसेस. असं 500 रुपीजला ही असती आणि 1000 रुपयाला याचे डबल होते. पण हे 4 पीस तुम्ही बघू शकता. तर प्रांजली, तू मला रिव्ह्यू दे आता लॉबस्टर. स्प्राईट आलेला आहे आणि इथे मस्त लेमन स्क्वीज करतो याच्यासोबत. आता मी मस्त लॉबस्टर खाणार आहे. पहिला लिंबू ट्विस्ट करते. मस्त कोटिंग केलंय. असं वाटण आहे ग्रीन, आय थिंक. नाही बघा बसून बघू शकता तुम्ही. ग्रीन असं कोटिंग केलंय वाटणाचं आणि थोडं शॅलो फ्राय केलं. आता मी खाते. छान आहे, मस्त आहे. थोडं स्पायसी पाहिजे होतं अजून असं मला वाटतं, पण मस्त आहे. मध्ये पण एकदम जाड अशी कोलंबी आहे लॉबस्टर. आणि हे त्याला स्टफ केलं आहे मध्ये ग्रीन वाटणाचं आणि कांदा आहे आणि थोडासा रवा आणि तांदळाचं पीठने डीप करून फ्राय केलं आहे. मस्त. मसाला जेवढा कमी असतो तेवढं तुम्हाला सी फूडचं ॲक्च्युअल फ्लेशचं तुम्हाला टेस्ट कळतं. सो गाईज, मी आता सीट चेंज केली आहे थोडं. आता आम्ही बारीने म्हणजे सीचा एक्सपिरियन्स करतो आणि पाठी मस्त असा आवाज येतो लाटांचा समुद्राचा. अँड यू कॅन सी. सो आत्ता आम्ही मागवला आहे बोंबील फ्राय आणि बोंबील फ्राय विथ भाकरी. हा कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट आहे. सो तुम्ही बघू शकता बोंबलाची साईज पण मोठी आलेली आहे. सो जवळ 1, 2, हा छोटा 3, 4, 5 पीस आहेत बोंबलाचे. बरोबर साईज आहे. आणि ह्या बोंबलाच्या प्लेटची प्राईस आहे ओन्ली 250 रुपीज. हे तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि एक स्पेशालिटी आहे, आता आम्ही जो बसलो तिकडे जिजामाता महिला बचत गट ह्या आहे. सगळ्यांच्या गटांचं नाव वेगळं आहे. आणि तुम्ही हा मेन्यू बघू शकता. सो मेन्यूमध्ये असे रेट्स नाही दिलेत, पण असं नाही की रेट्स नाही दिले म्हणून तुम्हाला जास्त प्राईस लावणार. मच्छीची ॲज पर सीझन वाईज कॉस्टिंग थोडी मागे पुढे होत राहते दिवसाप्रमाणे, वेदरप्रमाणे. आणि आता कसं थंडीचा दिवस आहे तर मच्छी डीप सीमध्ये जाते, तर ती जाळ्यात मिळणं खूप कोळींना डिफिकल्ट पडते. तर ती सहजा मिळत नाही मच्छी. म्हणून थंडीच्या सीझनमध्ये स्पेशली मच्छीचा रेट खूप जास्त होतो. सो असं आपण बोलतो की आता तुम्ही जवळपास घरात पण असे चर्चा असतात की अरे मच्छीचा भाव वाढला, मार्केटमध्ये किती महाग विकतात. ह्या सीझनमुळेच तुम्हाला मच्छी महाग मिळते. सो दॅट्स द रिझन. असं काही इश्यू नाही आहे. सो दिस इज इट. आता आम्ही टेस्ट करू आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊ. सो बोंबील तुम्ही बघू शकता. दिस इज हाव इट लुक्स. कोटिंग खाल्ली आहे मी. कोटिंग खूप जास्त क्रिस्पी आहे आणि जास्त ऑइली नाही. ऑइली आहे, डीप फ्राय असतं ऑब्व्हियसली बोंबील, पण जास्त असं ग्रीसी नाही आहे. आता मी खातो बोंबीलमधलं म्हणजे बोंबीलचं ॲक्च्युअल फ्लेश. आहा 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 आहा, नुसता खायला मजा आली. आता कांदा आणि लिंबू पिऊन मी खातो. वर्थ आहे इकडे मच्छी. तुम्ही जर सी फूड लवर असतील तर नक्की आहे इकडे. आणि
हे जे महिलांना स्पेशली जो रोजगार मिळाला आहे खूप म्हणजे खूप छान गोष्ट आहे. आणि वीकमध्ये 3 दिवस बंद असते, ट्यूजडे मंडे, ट्यूजडे, थर्सडे. मंडे, ट्यूजडे आणि थर्सडेला बंद असते. बाकी सगळ्या दिवशी चालू असते. स्पेशली सॅटर्डे आज आहे, खूप गर्दी आहे. आणि आता 12:30 वाजल्यात. 12:30च्या वेळात पण तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे. लोक अजून पण डायनिंग करतात. सो मी त्या काकीनं विचारलं किती वाजेपर्यंत असं. ती बोलली सॅटर्डेला 2 पण वाजतात आणि नॉर्मली दुसरे दिवस असतात तर ते 12पर्यंत ते ट्राय करतात बंद करायला, कारण की त्यांना पण झोपायचं असते, त्यांना पण सकाळी कामं असतात. सो त्याच्यामुळे थोडं ते लवकर हे करतं. बाकी तुम्ही 12च्या आत यायचं ट्राय करा. झाली आहे खूप जास्त गार झाली आहे, गरम नाही आहे पण ठीक आहे खाऊ. बोंबील गरम आहेत सो नो इश्यू. आणि भाकरीसोबत आता बोंबील टेस्ट करूया आणि थोडासा मध्ये कांदा टाकू. खूप खूप आवडलं. हे बघा बोंबील बघा, फ्रेश बघा येतील आणि घरासारखी टेस्ट आहे. घरी असंच बनते, घरचीच फिलिंग आली. तिथे लांब पडत असेल तर आमचं ट्रीट ऑफ असले ऑर्डर करा. आम्हाला पण ऑर्डर देऊ शकता, आम्ही घेतो ऑर्डर सी फूडची. ट्रीट ऑफ अस हा आमचा पेज आहे, फॉलो करा आणि ऑर्डर करा, DM करा. स्पेशली आता आम्ही स्विगी झोमॅटोवरून पण डिलिव्हरी देतो. स्विगी झोमॅटो थोडं तुम्हाला हायर प्राईसमध्ये मिळेल बिकॉज डिलिव्हरी चार्जेस ॲड होतात. जर तुम्ही DM केलं तर तुम्हाला डायरेक्ट आम्ही डिलिव्हर करू आमच्या थ्रू विथ झिरो कॉस्ट ऑफ डिलिव्हरी. सो सी फूड जे पण खायचं आहे, हे जे आम्ही खातो आहे ना, हे तुम्हाला आमच्या ट्रीट ऑफ सीच्या पेजवर जरूर मिळेल. ट्रीट ऑफ अस ऑर्डर करा.